निलेशचा सलूनचा व्यवसाय होता। सोमवारी सकाळी अचानक निलेश गायब झाला होता। निलेश घरातून बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर निलेशच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यासाठी घरातील लोकांची चौकशी केली। यावेळी निलेशची पत्नी नेहा उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नेहा बाक्करला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिनं हत्येची कबुली दिली। प्रियकर मंगेश चिंचघरकर याला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचं तिनं सांगितलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासले। यावेळी ती तिच्या प्रियकरासह दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। नेहानं एका बियर शॉपीवरून बियर खरेदी केल्याचं देखील सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं। हा सगळा घटनाक्रम जोडल्यानंतर पोलिसांनी नेहाला ताब्यात घेत तिची चौकशी केली। तिनंच पतीला बियर पाजून प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याची कबुली दिली। आरोपी प्रियकर मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे। तो मंडणगड डेपोची बस दापोलीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे। आरोपींनी निलेशची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या कटात आणखी किती जण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत।